तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच सनई चौघडे ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. कारण आता इथे तेजस्विनी लग्नाला तयार झालेली असते, पण आता तिच्या डोक्यात सुद्धा एक वेगळाच प्लॅन शिरलेला असतो आणि ती नाईलाजाने या लग्नासाठी तयार झालेली असते. पण आता वेगळाच ट्विस्ट आणि वेगळीच गंमत आता आपल्याला या भागात दिसणार आहे. त्यामुळे आता तेजस्विनी नक्की या लग्नाला तयार कशी काय झाली आणि ती काय म्हणून लग्नाला तयार झाली, आणि आता तेजस्विनी पमाला तिच्या पायावर डोके ठेवून माफी मागायला सांगते. पण ती असं का करते आणि आता तिथे जय येऊन काय राडा घालतोय आणि काय नक्की करतोय हे आता आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता जय नक्की कोणता निर्णय घेतोय आणि तेजस्विनीच्या या वागण्याला तो कसं काय उत्तर देतोय हे आता आपल्याला पाहायचं आहे. त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत पहा. आता इकडे सुभाष कामाला चाललेला असतो, मग त्याला एक एक गोष्टी या सगळ्या मुली आणून देतात. आता प्रत्येकजण काही ना काही आणूनच देत असते. एक डबा देते, एक घड्याळ वगैरे, पैसे वगैरे सगळे देतात. आता मग सुभाषला काहीतरीच वाटतं की आपल्या मुली अचानक असं काही सगळं काम करायला लागल्या ते. त्यामुळे तो पमाला आवाज देतो. पमाला बोलतो, काय ग आपल्या मुली सगळ्या कशा काही असं काम करायला लागलं ते चांगलं आणि एकदम न सांगता. तर मग ती बोलते, अहो आपल्याच मुली आहेत या, लागल्यात असं काही काम करायला. तर मग आता सरू बोलते की पप्पा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तर मग ती बोलते की काय. तर तो बोलतो काय. तर मग ती बोलते डोळे मिटा, आणि मग ती सुभाषला डोळे मिटायला सांगते आणि तिथनं फुलांचा गुच्छ घेऊन येते. आणि मग त्या सगळ्या चारही मुली त्याच्या बोलतात की हॅपी फादर्स डे. तर मग आता सुभाषचा आनंद गगनात मावत नाही. पमालाही छान वाटतं आणि आता त्या सगळ्यांनी मिळून आता सुभाषला एक गुच्छ दिलेला असतो. त्यांचं म्हणजे त्या प्रत्येक एक एक जण करून आता त्यांचं मनोगत व्यक्त करत असतात. शर बोलते की तुम्ही जगातले सगळ्यात बेस्ट पप्पा आहेत. इकडे अनु, मयू सगळे बोलायला लागतात की तुम्ही सगळ्यात बेस्ट पप्पा आहेत. आणि आता मयूसुद्धा छान बोलते. आणि इकडे अनु बोलते की तुम्हाला मी निबंध लिहिला आहे तर वाचून दाखवू का. तर मयू तिची गंमत करते आणि बोलते की नको म्हणून. आता शरूसुद्धा बोलायला लागते की तुम्ही आमच्यासाठी खूप काही केले. आणि लोक जसे बोलतात की तुम्ही 4 बहिणी आणि तुमच्या वडिला मुलासाठी थांबले असेल, तर तसं नसतं. तर आम्ही उलट त्यांना बोलतो की आमच्या वडिलांना 4 मुली, त्यातच आमचे वडील खूप खुश असतात असं वगैरे. म्हणजे ती सुभाषच्या एका वडिलाप्रमाणे आता तिथे ती कौतुक करत असते आणि आता सगळ्याच जणी कौतुक करत असतात. आता इथे मयू वगैरे बोलतात की तुम्ही आमच्या आयुष्यातले सगळ्यात मोठे हिरो आहात वगैरे असं ती बोलत असते. आणि पमालासुद्धा आता तिथे खूप आनंद झालेला असतो. पण आता पमाचा आनंद काही वेळच थोडा असतो, कारण आता आपल्याला पुढे असा धमाकेदार ट्विस्ट असा पाहायला मिळणार आहे. आता सगळे इकडे गप्पा गोष्टी करत असतात. आता शरूला घाई झालेले असते. त्यामुळे आता सुभाषला सुद्धा म्हणजे तो काही जो वागलेला असतो तो सगळं चुकीचा असतो. त्यामुळे आता ते सगळेजण विसरून आता त्यांच्या घरात एक आनंद आलेला असतो. आणि आता ते सगळे म्हणजे त्यांचा चेहरा आता सगळे हसण्यासारखे झालेले असतात. आणि आता सुभाषला खूप असं भारी वाटतं आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. तो बोलतो की हे अश्रू असेच येऊ देत, फक्त हे अश्रू असे वेगळे नको येऊ देत असं त्याला बोलायचं असतं. त्यामुळे आता सगळेजण परवांच्या घरी खुश असतात. त्यामुळे आता सगळेजण आता कामाला जायला निघतात. पण आता शरू बोलते की आपण एक डान्स करू. तर मग आता ते सुभाषला मध्ये ठेवतात आणि 4ही मुली त्याच्या भोवती डान्स करतात. त्यांचा ठरलेला डान्स असतो आणि ते त्यांचा आनंद तिथे साजरा करतात. आणि त्यानंतर आनंद आज काही गगनात मावलेला नसतो, कारण परवांच्या घरी खूप दिवसांनी असा आनंद साजरा झालेला असतो. त्यामुळे ते सगळेच जण खूप खुश असतात. त्यानंतर मग आता शरू ऑफिसमध्ये आलेली असते. तिचं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन असतं. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. मग तिथे मॅक येतो. ती मॅकला बोलते की मला खूप असे घाबरल्यासारखे होते, मला भीती वाटते. मी काल तर शायनरला बोलले की मी एकटी करेल वगैरे, मी एकटी बोलेल, पण आज काही मला जमणार नाही असं मला वाटते, कारण ती खूप घाबरलेली असते. मग तिथे आकाश वगैरे, मॅक वगैरे सगळे येतात आणि ते मग शरूला समजावून सांगतात की तू हे करू शकते आणि तुझ्याचमुळे हे आपल्याला मिळालं, हे प्रोडक्ट आपलं फायनल झालं आहे आणि तुझ्यामुळे आपल्याला सगळं काय मिळालं आहे. त्यामुळे हे तूच छानपैकी करू शकते, त्यामुळे तुला ऑल द बेस्ट आणि घाबरू नको असं आता आकाशने तिला सांगितलेलं आहे. तर मग आता तिथे त्यांची माणसं येतात आणि मग ती मॅकला बोलतात की ते आलेत म्हणून. आणि मग त्यांना कळतं की मॅडम आलेत म्हणून. आणि मॅडम म्हणून त्यांच्या कोण असतं, त्यांची प्रोडक्ट घेणारी व्यक्ती अहिल्या किर्लोस्कर असते. आता ती तिथे आलेली असते आणि तिची एंट्री सुद्धा आपल्याला धडाकेबाज अशी पाहायला मिळते. आणि आता अहिल्या खूपच म्हणजे तिच्या ॲटिट्यूडप्रमाणे ती आलेली असते. त्यामुळे आता शरू तिला बघून घाबरते की मी जे काही बोलेल ते बरोबर बोलेल की नाही, असं तिला टेन्शन आलं असतं. आता मग जय पहिली सुरुवात करतो. जय आता बोलत असतो कारण तो हेड असतो, त्यामुळे तो सुरुवात करतो. तो सुद्धा इंग्लिशमधून सुरुवात करतो आणि इंग्लिशमध्ये तो फाडफाड बोलत असतो. त्यामुळे आता बाकीच्यांना काही बोलायचं काही सुचत नाही. त्यामुळे आता शरूला सुद्धा काही सुचत नाही की ह्याने पहिलीच इंग्लिशमधनं सुरुवात केली, तर मी बोलायला गेले तर मी मराठीतून बोलणार, त्यामुळे माझं बरोबर असेल का नाही, आता शरूला घाम फुटलेला असतो.
तर मग आता जय शरूला बोलतो आणि बोलतो की प्रेझेंटेशन सुरू करा. आता शरूचं प्रेझेंटेशन सुरू होतं. शरू एकदम जसं ठरलं होतं तसंच आता प्रेझेंटेशनला सुरुवात करते आणि तिचं प्रेझेंटेशन एकदम छान होतं आणि एकदम सुंदर पद्धतीने आता तिने सगळे मुद्दे आता अहिल्या किर्लोस्कर मॅडमला आता पटवून दिलेत आणि त्यांना असं पटवून देते की त्यांनी ते प्रोडक्ट घ्यायलाच हवं. आता ती तिचं करत असते प्रेझेंटेशन, पण इकडे आता ऑफिसमध्येही तेजस्विनी आलेली असते आणि आता तिला तिथे पार्टी भेटतात. पार्ट्यांना ती विचारते आणि थांबते, म्हणजे ती त्यांना थांबून विचारते की तुझी आई बरी आहे ना, तुझ्या आईचं ऑपरेशन वगैरे ठीक झालं का. तशी ती चांगली असते पण तिच्या काही गोष्टी आपल्याला पटत नसतात. पण असाच माणूस असतो की त्याचं काही ना काहीतरी चांगलं असतं आणि काही ना काहीतरी वाईट असतं. असंच तेजस्विनी असते. आता ती इकडे यायला निघते कारण तिला माहिती असतं आज प्रेझेंटेशन आहे आणि आईला किर्लोस्कर आले ते, त्यामुळे ती इकडे यायला निघते. आणि मग आता इकडे शरू प्रोडक्टचं प्रेझेंटेशन करत असते आणि मग ती आता बोलत असते, म्हणजे त्याच्यात म्हणजे ती त्यांचे प्रोडक्टचं नाव असतं अमृतधारा. आता अमृतधारा हे आयुर्वेदिक असतं आणि ती त्या प्रोडक्टबद्दल सगळं काही पटवून देते आणि बोलते की आईचं आरोग्य सुधारलं तर घरचं आरोग्य सुधारतं, असं तिने आता वाक्य टाकलेले. त्यामुळे आता ती जे काही प्रेझेंटेशन करते ते आता सगळं अहिल्या किर्लोस्कर मॅडमला आता पटलेलं असतं. त्यामुळे आता त्या प्रोडक्ट घ्यायला रेडी असतात, पण तिला ते सुद्धा खूप काही असे वेगवेगळे प्रश्न विचारतात कारण त्यांना प्रोडक्ट घ्यायचं आहे. पण असं मार्केटमध्ये खूप काही प्रोडक्ट अवेलेबल असतात, त्यामुळे आता ह्यांचं प्रोडक्ट आम्ही कसं घ्यायचं, त्यामुळे ती आता तिला बरेच असे प्रश्न विचारत असते. मग शरू उत्तर देते की आमच्या प्रोडक्टची प्राईस जर कमी, त्यामुळे आता म्हणजे प्रत्येक महिला वेगवेगळे प्रोडक्ट घेतात पण आमच्या प्रोडक्टची प्राईस ही वेगळी आणि आम्ही सगळं आयुर्वेदिक असं वापरलेलं असं ती तिथे सांगून देते. त्यामुळे आता अहिल्या किर्लोस्कर मॅडमला सगळं काही तिचं पटतं आणि मग आता त्या प्रोडक्ट घ्यायला तयार असतात आणि त्या बोलतात की मी तुमचं प्रोडक्ट घेऊ शकते. आणि मग आता ती जयला बोलते की जय खानोलकर, या मुलीने मला तुमचं प्रोडक्ट घ्यायला लावले, ह्या मुलीने मला तुमचं प्रोडक्ट घ्यायला भाग पाडले, असं ती आता तिथे बोललेली. कारण आता शरूने छान पद्धतीने प्रेझेंटेशन दिलेलं असतं. तिला घाम फुटलेला असतो पण ती एकदम बरोबर पद्धतीने बोललेली असते. त्यामुळे आता जयलासुद्धा धीर येतो आणि त्यालासुद्धा वाटतं की आता आपल्याला हे प्रोडक्ट मिळाले आणि हे सगळं शरूमुळे होते, शर्वरी परब यामुळे होते. आणि आता अहिल्या किर्लोस्कर मॅडमसुद्धा आता शर्वरीवर एकदम फिदा झालेल्या असतात कारण आता शरूने त्यांना प्रेझेंटेशनच तसं दिलेलं असतात. आणि मग आता ती बोललेली असते की मी तुमचं हे प्रोडक्ट घ्यायला तयार आहे. त्यामुळे आता सगळे खुश होतात आणि प्रेझेंटेशनसुद्धा अतिशय सुंदर असं झालेलं असतं आणि आता तिचं कौतुक करतात, सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात. पण आता तिथे ट्विस्ट टाकायला येते, धमाका करायला येते तेजस्विनी. आणि आता तेजस्विनी त्या रूममध्ये आलेली असते आणि तिला आता दिसतं की शरू इथे. ती शरूला बघून पार्टीला विचारतं ही मुलगी इथे काय करते. तर मग पार्टी सांगतात की ही साक्षी ऑर्गॅनिकच्या कंपनीमध्ये कामाला करते आणि ह्याला जय सरांनी कामालाच घेतलेलं आहे. आणि मग आता तिला कळतं की हिला जयनेच घेतले. एवढं सगळं होऊनसुद्धा आता जयने तिला कामाला ठेवलेलं आहे. हे का, आता तिला राग आलेला आहे कारण पहिलंच असं झालेलं असतं आणि आतासुद्धा जयने तिच्यापासून लपवलेलं असतं की त्याने शर्वरी परबला कामाला घेतलेले आहे. मग तिच्या तळप्याची आग ही डोक्यात जाते कारण तिचा मुलगा परत एकदा तिच्याशी खोटं बोललेला असतो. म्हणजे त्याने काय आधी काही सांगितलेलं नसतं पण तो तिच्याशी खोटं बोललेला असतो. पण आता ती घरी जाऊन एवढा मोठा तमाशा करेल, एवढा मोठा धमाका घालेल, तो तर आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे. मग आता सगळे खुश होतात आणि आता तेजस्विनी तर आलेली आहे आणि तेजस्विनीला पाहून आता जयला धक्का बसतो की आई कशी काय आली. त्याला त्याच्या मनात कुठेतरी वाटतं आता शरू इथे, त्यामुळे आईची रिॲक्शन नक्की काय असेल. आता मग तो तिला आतमध्ये बोलवतो आणि मग तेजस्विनी आणि अहिल्या मॅडम अशा मैत्रिणी असतात, त्यांच्या बिझनेसमुळे त्यांची ओळख असते. त्यामुळे आता त्या दोघी एकत्र भेटतात आणि मग त्यांची बोलायला सुरुवात होते. जय तिला विचारतो तू इकडे कशी काय आली. तर मग ती त्याला टोमणं देऊन बोलते की यायचं नव्हतं का. तर मग ती असं बोलते. त्यामुळे आता तो जय गप्पच बसतो आणि अहिल्या आणि तिचं बोलणं चालू असतं. तर मग आता त्यांचं बोलणं चालू असतं, त्या बोलतात वगैरे आणि मग ती बोलते की मी हे प्रोडक्ट घेतलं आहे ते फक्त या मुलीमुळे, असं सुद्धा ती आता तेजस्विनीला बोललेली. पण तेजस्विनीला मात्र ती काय पटत, म्हणजे ती मुलगी काय आवडत नसते, शर्वरी परब काय तिला आवडलेले नसते. त्यामुळे ती तिथे काहीच बोलत नाही आणि मग आता सगळं काही होऊन जातं. त्यांना म्हणजे त्यांचा प्रोडक्ट घेणारी व्यक्ती पण मिळालेली असते आणि त्यांना टेंडर मिळालेला असतो. त्यामुळेच आता सगळेच खुश असतात आणि शरूने दिलेला शब्द तिने पाळलेला असतो आणि हा प्रोडक्ट तिने विकून दाखवलेलाच असतो आणि तिचं प्रेझेंटेशन पण छान उत्तम झालेलं असतं. पण आता घरी हे सगळे येतात आणि आता कंपनीसुद्धा बंद होते आणि आता सगळे घरी आलेले असतात. आता घरी येऊन मोठा धमाका होणार हे तर आता जयला 100% माहिती असतं. आणि आता तेजस्विनी वगैरे आलेली आणि ती बोलते की एवढं सगळं होऊनसुद्धा तुम्ही तुमच्या आईला फसवलंच आणि तुम्ही माझ्यापासून लपवलंच.
की तुम्ही शर्वरी परबला आपल्या कंपनीमध्ये कामाला घेतलं हे सुद्धा तुम्ही माझ्यापासून लपवलं. आता तिला राग आलेला असतो, तिने आधीसुद्धा यांनी तिच्यापासून लपवलेलं असतं आणि ही गोष्टसुद्धा तिने लपवलेली असते. ती बोलते माझीच कंपनी आणि माझ्याच कंपनीतून तुम्ही असं गोंधळ केला आहे, हा हे मला का तुम्ही सांगितलं नाही, तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, असं ती आता तिथे बोललेली. आता जयला काय तिला सांगावं आणि काय बोलावं हे काही कळत नाही आणि ती त्याला बोलते की आता आपल्याला सगळं मिळालं, टेंडर पण मिळाले, आपलं प्रोडक्ट पण विकलं जाते, आता सगळं झाले आणि आता तिला कामावरतून काढून टाक असं आता त्याला तेजस्विनीने सांगितले. पण आता जय नक्की काय करेल, तो जय आता तेजस्विनीचं ऐकून नक्कीच आता शर्वरी परबला काम म्हणजे नोकरीवरनं काढून टाकेल का हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळायचे. पण आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की पण आता तेजस्विनीने कॉल करून मला सगळं काय सांगितलेलं असतं की तुमची मुलगी आमच्या कंपनीत कामाला आहे आणि तिने सगळं तिला काही सांगितलेलं असतं आणि तिला म्हणजे तेजस्विनीने तिला फाडफाड बोलून खूप असं दुखवलेलं असतं. आता पमाकडे काही ऑप्शन नसतो आणि त्यामुळे मग ती आता तिच्या घरी आलेली असते. त्यामुळे आता गौतम काय करतो, शरूला कॉल करतो आणि तिला सांगतो की तुझी आमच्या घरी आली आणि असा प्रकार होतोय. कारण आता तेजस्विनी तिची पूर्णपणे लायकी काढत असते आणि तिचा कसा अपमान होतोय ते पाहत असते. आणि मग आता तिची तेजस्विनीची माफी मागायला आलेली असते. मग ती तेजस्विनी बोलते अशी का माफी मागताय, पाया पडून म्हणजे पायाला हात लावून तुम्ही माझी माफी मागा, असं आता ती तिथे बोललेली. पप्पा मला नाईलाजाने ते म्हणजे तिचे पाय धरायला लागतात. पण आता तेवढ्यात तर गौतमने कॉल केलेला असतो, त्यामुळे आता शरू तिथे आलेली असते आणि आता मग शरू बोलते की आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला द्या, आमच्या आईवडिलांना नका देऊ, असं आता तिथे तेजस्विनीला तिने बोलून दाखवलेले. पण आता तेजस्विनीला तर तिचा रागच येतो, तिला काही ती पटत नाही. त्यामुळे आता ती तिला धडकावून सांगते. पण आता तीसुद्धा म्हणजे तेजस्विनी शरूलासुद्धा तिचे पाय पकडायला सांगते आणि बोलते की बघ म्हणून शिक्षा. तर मग आता शरूकडे काही पर्याय नसतो, त्यामुळे आता शरूसुद्धा तिचे पाय धरायला जाते. ती पाय धरतेस, तिच्या पाया पडतेस, तर तेवढ्यात आता तिला थांब असा आवाज येतो आणि म्हणजे मागणं आवाज येतो की कोणी कोणाचा अपमान करणार नाही आणि कोणी कोणाची शिक्षा वगैरे, कोणी कोणाचे पाय वगैरे धरणार नाही, असं आता जय तिथे आलेला असतो आणि जयने हे सगळं बोलून दाखवलेलं असतं. आता मग शरू घाबरते की हा जय येऊन, हा शायनर येऊन नक्की काय करेल आणि आधीच तेजस्विनी मॅडम यांना राग अनावर झालेला आहे आणि त्या अजून रागात काय करतील हे आता ते बोललेले आहे. आणि मग आता जय आलेला असतो, त्यामुळे आता तेजस्विनीला असं वाटायला नको की म्हणजे तिच्या मुलाच्या नजरेत तिने खाली पडायला नको, म्हणून आता ती वेगळाच डाव इथे खेळलेली आपल्याला दिसते. तर आता जय आला असतो, त्यामुळे आता शरूसुद्धा तिचे पाय धरत असते आणि आता जयने तर असं बोललेलंच असतो, जय रागत असतो असं तिला कळतं. त्यामुळे आता ती तेजस्विनी शरूला बोलते म्हणजे जयला बोलते की अरे मी हेच बोलले, तुम्ही माझी माफी वगैरे नका मागू, त्याची काही गरज नाही आहे आणि मी या लग्नासाठी तयार आहे आणि आता तुम्ही या लग्नाची तयारी करा, असं आता तिने जयसाठी तिथे बोललेले. पण आता तेजस्विनीच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन सुरू आहे असं आपल्याला इथं दिसून येतं. पण आता तेजस्विनीच्या डोक्यात नक्की कोणता प्लॅन आहे आता, आणि ह्या सगळ्यामुळे आता शरूलासुद्धा धक्का बसलेला आहे. कारण आता तेजस्विनी पहिली तिला बोललेली असते की माझे पाय धर म्हणून, आणि जय आल्यावर तिने लगेच सांगितलेलं असतं की म्हणजे तिने दोन तोंड तिथे दाखवलेले असतात की तिने आता लगेच बोललेली असते की तुम्ही लग्नाची तयारी करा म्हणून, या सगळ्या म्हणजे माफी वगैरे मागण्याची काही गरज नाही आहे असं आता तिने तिथे सांगितलेले. पण आता शरू हा सगळा प्रकार तेजस्विनीचा खोटेपणा आणि खरेपणा काय हे आता म्हणजे शरू जयला दाखवून देईन का, आणि आता तिच्या बहिणीसाठी, कारण जर तिचं लग्न झालं म्हणजे तिचं लग्न तर होणारच, पण लग्न झाल्यानंतर आता तेजस्विनी तिचा छळ करेल का, छळ करणार म्हणून आता ती जयला सगळा म्हणजे आज जी गोष्ट घडलेली असते ती शरू आता जयला सांगेल का. त्यामुळे आता जय तर तिथे आलेला असतो, त्यामुळे आता त्याला कळलेलंच असतं की असा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता तू तेजस्विनीला बोलणार की ह्यांची काही चूक नाही, त्यामुळे आता तुझीच या सगळ्यांमध्ये चूक आहे, त्यामुळे आता तू ह्यांचा जो काही अपमान केला आहे त्या अपमानाची शिक्षा तुला भोगायलाच हवी आणि आता तू यांचे पाय धर, असं आता जयने तेजस्विनीला थडकावून सांगितलेलं आहे. पण आता तेजस्विनी नक्कीच शरू आणि पमाचे पाय धरेल का किंवा त्यांची माफी मागेल का हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. किंवा का तेजस्विनी आता वेगळाच नवीन डाव खेळते हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता नक्की काय होतं आणि ही मालिका अजून कशी गाजते आणि नक्की या मालिकेत अजून धडकेबाज मजेशीर गोष्टी अजून काय नवीन ॲड होतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.